सातारा जिल्हा परिषद गोंधळ प्रकरण पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना भोवलं। राड्याची चौकशी होईपर्यंत एसपी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश। अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कळूकर यांच्याकडे पदभार। भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना एसआयटीचा समन्स। चाकणकरांची एसआयटीकडून चौकशी होणार। शिवनिका संस्थांच्या सर्व आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार। सूत्रांची माहिती, शिवनिका संस्थांचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर। खरात प्रकरणात पारदर्शक पद्धतीने एसआयटीची चौकशी सुरू। चौकशीचा भाग म्हणून चाकणकर यांना बोलावलं असेल। या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलंय। रुपाली चाकणकर यांना बजावलेल्या समन्सवरून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। शिवनिका ट्रस्टचे संचालक ललित पोफळे स्वतःला वाचवण्यासाठी खरात विरोधात एफआयआर दाखल करणार। सूत्रांची माहिती, आतापर्यंत 300 कोटी रुपयांहून अधिक हवाला व्यवहार पोफळेंच्या माध्यमातून झाल्याची चर्चा। खरात प्रकरणात एसआयटीचा आयकर विभागासोबत पत्रव्यवहार। आयकर विभाग आणि मुद्रांक शुल्क तसंच इतर यंत्रणांना पत्रव्यवहार करून भोंदू खरातच्या मालमत्तांची माहिती मागवली। एसआयटीकडून खरातच्या मालमत्तांची माहिती जमवण्यास सुरुवात। शिवनिका संस्थांच्या सर्व ट्रस्टींची समन्स बजावून लवकरच चौकशी होणार। भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ। विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी। 1 एप्रिलपर्यंत भोंदू खरातचा पोलीस कोठडीतच मुक्काम। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता। सावकारी आणि हवालामार्फत देशविदेशात शेकडो कोटींची हेराफेरी। व्यावसायिक आणि नेत्यांचा काळा पैसा खरात व्याजानं देत असल्याचा संशय। खरात महिलांना कसं भुलवायचं, चौकशीत धक्कादायक माहिती उघड। तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कॅपेबिलिटी ओळखता येत नाही असं खरात महिलांना बोलायचा। खरात महिलांशी गोड बोलून त्यांची स्तुती करून त्यांना जाळ्यात ओढायचा। नाशिकमधील लोकस प्रॉपर्टी कार्यालयातील खरातचे अश्लील कारनामे उघड। केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीस थक्क। बाहेरून काही दिसू नये म्हणून बसवल्या अतिगडद काळ्या काचा। केसरकरांचं वक्तव्य बालिश। जगदंबा पतसंस्थेत खरात ब्लॅकचे पैसे व्हाईट व्हायचे। आवारे आणि दीपक केसरकर यांचं कनेक्शन काय आहे? तो जगदंबा पतसंस्थेचा पर्सन आहे की नाही? केसरकर यांनी कांगावं न करता आर्थिक उलाढालीत स्टेक किती हे सांगावं। सुषमा अंधारे यांचा केसरकरांवर हल्ला बोल। भोंदू खरातसोबत प्रत्येक फोटोत दिसणाऱ्या नामकरण आवारेवर सुषमा अंधारेंचा निशाणा। आवारे त्याच्या जगदंब पतसंस्थेतून बड्या लोकांचा काळा पैसा वाईट करून देत होता, अंधारेंचा आरोप। प्रत्येक फोटोत खरातसोबत असलेला हा माणूस कोण? अंधारेंचा सवाल। खरातसोबतच्या फोटोंवरून अंधारेंचा आमदार खासदारांवर निशाणा। केसरकरांनी सांगितल्याप्रमाणे काही आमदार खासदार असे अनेक फोटोंमध्ये असल्याचं सांगितलं, त्यामुळे काही दिवस थांबा। सुषमा अंधारेंचा निशाणा तर केसरकरांकडे असलेली माहिती ते दडवून ठेवतायत असंही वक्तव्य। एकनाथ शिंदे यांना खरातकडे घेऊन जाणारे केसरकर होते। शिंदेंसह खरातला भेटणाऱ्या मंत्री नेत्यांची चौकशी करा, संजय राऊत यांची मागणी। उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांनाही आरोपी करायचं का? भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊत यांना सवाल। समन्स देणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं असं नाही। समन्स म्हणजे तपासाचा भाग। त्यातून काही चुकीचं वाटलं तर पोलीस कारवाई करतात। रुपाली चाकणकर यांना आलेल्या समन्सवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। दीपक केसरकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणं म्हणजे त्या व्यक्तीच्या गुन्ह्यात केसरकरांचा समावेश असं होत नाही। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। मुस्लिमांकडून काहीच घेणार नाही असं माझा कोकणातला भाचा सांगतो। अशोक खरात हा एखादा खिलजी असता तर राणेंची पोरं नाचली असती। नाशिकमधील कार्यक्रमातून सुषमा अंधारेंचा नितेश राणेंवर निशाणा। एप्सिनला मारलं तसं खरात सोबतही होऊ शकतं। पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून संशय व्यक्त। रुपाली चाकणकर यांना एसआयटीच्या चौकशीसाठी बोलावलं, ऐकून बरं वाटलं। महिला आयोगाकडे आलेल्या सर्व हाय प्रोफाईल तक्रारींचा फेरतपास झाला पाहिजे, अंजली दमानिया यांची मागणी। देवाच्या कामासाठी योजना मंजूर होत असते, मंत्री काय प्रत्यक्ष ठिकाणी पाहायला जात नाही। हजारो प्रकरणं आमच्या समोर येत असतात। खरातच्या संस्थेला निधी मंजूर केल्याच्या प्रश्नाला मंत्री जयकुमार रावल यांचं स्पष्टीकरण। झिरवाळ्यांचा व्हिडिओ काढणाऱ्याचा शोध घेऊन चौकशी करा। खासगी आयुष्यातील व्हिडिओ शूट करणं गुन्हा। इद्रिस नाईकवडी यांनी झिरवाळ्यांची केली पाठराखण। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची महत्त्वाची बैठक। 12 वाजता शिवसेनेत बैठक होणार। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचंय, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचं खासगीत वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात सध्या कुठेच चर्चा नाही। सुनेत्रा पवार पक्षाच्या अध्यक्षा, त्या अंतिम निर्णय घेतील। सुनील तटकरे यांची भूमिका।
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा फोटो गायब. रोहित पवारांचा पुन्हा एकदा तटकरेंवर हल्लाबोल. मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावे करतो याचं जिवंत उदाहरण. रोहित पवारांचं ट्विट. राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार सुनेत्रा पवार यांचा फोटो गायब. टीकेची जोड उठल्यानंतर अदिती तटकरे यांची दिलगिरी. दादाताईंबद्दल मनात अढळ स्थान, फोटोनं निष्ठा ठरवू नका. अदिती तटकरे यांचं ट्विट. विलिनीकरणाबाबत पवारांच्या राष्ट्रवादीत कोणतीही चर्चा नाही. जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा सांगूच. आमदारांचं वक्तव्य हे वैयक्तिक वक्तव्य. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंद. आमदार सुनील शेळके यांची प्रतिक्रिया. तर अजित पवारांचा उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायला हवा. शेळके यांचं वक्तव्य. अजित पवारांचा एनसीपी पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनचेच मनसुबे लपवून राहिले नाहीत. त्याची सुरुवात रायगडपासून झाली आहे. आदरणीय अजित पवारांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बहिणींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात फोटो नाव नाही याला कृतज्ञता म्हणतात. विकास लवांडे यांचं वक्तव्य. तर लोकप्रियता वाढवण्यासाठी वाघमारेंचं वक्तव्य. विजय वडेट्टीवार यांची टीका. लवकरच राजकारणात भूकंप होण्याच्या वाघमारे यांच्या वक्तव्यात काहीही तथ्यता नाही अशी ही प्रतिक्रिया. आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळाल्यास त्यांना सरकारकडून 83,000ची मदत. ज्या शाळांमध्ये 50,000 किंवा 1 लाखाहून विद्यार्थ्यांसाठी अधिक फी असेल ती राज्य सरकार भरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे यांची हजेरी. कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज साथ असल्याची चर्चा. मविया सरकारवेळी ठाकरे कंबोज वाद टोकाला पोहोचला होता. भाजपच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार माया इब्नाते यांचा नागपूरमध्ये नागरी सत्कार. कार्यक्रमाला मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित. मायाताई संसदेत उत्तम काम करतील. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. ठरलेल्या दिवशीच जमिनीची मोजणी होणार. प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित खासगी भूमापकांची नियुक्ती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. चीन युद्धावेळी जवाहरलाल नेहरू यांनी आसामला टाटा बाय बाय केलं होतं. मोदी सरकार आहे तोपर्यंत भारताची 1 इंचही भूमी बळकावू शकत नाही. प्रचार सभेदरम्यान अमित शहांचं वक्तव्य. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 284 उमेदवारांच्या नावाची घोषणा. बहरामपूर विधानसभेतून अधीर रंजन चौधरी यांना तिकीट. महापालिका निवडणुका संपताच ठाकरेंच्या शिवसेनेला झटका. ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. इराण इस्रायल युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम. भारत या परिस्थितीचा धैर्यानं सामना करतोय. या संकटात कोणी राजकारण करू नये. अफवा पसरवणारे देशाचं मोठं नुकसान करतायत. अफवांवर विश्वास ठेवू नका. पंतप्रधान मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा इशारा. केंद्र सरकारकडून रॉकेल विक्रीचे नियम शिथिल. पेट्रोल पंपावर 2,500 लिटरपर्यंत रॉकेलचा साठा करण्यास परवानगी. जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं गॅस तुटवड्यासंदर्भात छगन भुजबळांना पत्र. आंबेल सणासाठी जैन मंदिरात गॅस उपलब्ध करून देण्याबाबत पत्र. जिल्ह्यातील एलपीजी गॅस रिक्षा चालकांनी घेतली पालकमंत्री शिरसाटांची भेट. एलपीजीचे दर वाढल्यानं रिक्षा चालकांना अश्रू अनावर. शिरसाटांनी मनमानी करणाऱ्यांचं लायसन्स रद्द करण्याचे दिले निर्देश. अकोल्यात गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे शंकरराव शिरसाट यांचा बळी. प्रकाश आंबेडकर यांची सरकारवर टीका. जैन समाजासाठीच्या पत्रावरील आरोपांवरून मंगल प्रभात लोढा यांचं स्पष्टीकरण. स्थानिक आमदार आणि मंत्री म्हणून समरसता जपत धार्मिक कार्यात सहकार्य. लोढा यांचं स्पष्टीकरण. मंत्री मंगल प्रभात लोढांविरोधात आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक. मराठी माणसांना सिलेंडर मिळत नाही मात्र लोढांमुळे जैन मंदिरांना सिलेंडर दिले जात असल्याचा आरोप. परभणीच्या सेलू तालुक्यातील खवणेपिंपरीमधील रुही इंडियन गॅस एजन्सीमधून 56 गॅस सिलेंडर चोरीला. एजन्सीचं शटर तोडून अज्ञात चोरट्यांकडून 56 सिलेंडर लंपास. मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या शाळकरी आणि कॉलेजच्या मुलांनाही आरक्षित डब्बा मिळावा. शिवसेना आमदार मोर्ची पटेल यांची मागणी. पंजाबमध्येही लाडकी बहीण योजना राबवली जाणार. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा. मुख्यमंत्री मावाधिया सत्कार योजना 1 एप्रिलपासून लागू करण्याचा निर्णय. आखाती देशातील तुरुंगातून सुटून आलेले खलाशी मुंबईत दाखल. जहाजावर खलाशांशी संवाद. या कामगारांना इराणनं तेल तस्करीच्या आरोपात 50 दिवस तुरुंगात ठेवल्याची माहिती.